कशा प्रकारे खेळ राहणार आहे, कोणाविरुद्ध राहणार आहे, कसा राहणार आहे, कोण जिंकणार आहे, किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, या गोष्टींचा सर्व काही विचार केला गेलाय. सर्व खेळाडूंनी अखेरकार दोन संघ समोर येत असताना पहिला बॉल डॉट निर्धाव चेंडू येतोय. नागेश 11 प्रथम बॅटिंग करत असताना रईस 11 या संघासमोर कैलास आणि नागेश यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरा बॉल संदेश फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलं, लॉंग रनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, एकापेक्षा अधिक काही नाही. त्याचं कारण तर की त्वरित पैकी केली होती, त्यामुळे एकच धाव आली. धावत श्री गणेश होते त्या ठिकाणी. नागेश 11 या संघाचा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. एक धावा धावपलकावर RTO चषक 2025 ही स्पर्धा जी पुरपड्याच्या ऐतिहासिक मैदानावर आपल्या भेटीला आली गेले आणि चौथी मॅच मध्ये आपण आहोत, जिकडे दोन संघादरम्यान ही मॅच जी आपल्या या RTO चषक 2025 मध्ये फुल टॉस चेंडू दिशा दिली गेली. 51 ओव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, येस, एकापेक्षा अधिक काही नाही. पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगलसाठी. आता पॉवर प्ले नसणार आहे, त्यामुळे आता पॉवर जनरेट कुठल्या षटक्यामध्ये करायचे, कोणाच्या अगेन्स्ट करायचे, किती धावा बनवायचे आहेत, या गोष्टीचा आता विचार करावा लागणार. त्यामुळे पहिले 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 तपा धावपलकावर संदेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ मिस पाठीमागे सुद्धा मिस झालाय. इतका वेगवान चेंडू होता. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न, ओ अर्ध्यातून पुन्हा पाठीमागे जातोय. वेगवान चेंडू होता, इतक्या वेगाने होता की पहिला खेळाडू मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, तर पाठीमागे यष्टीरक्षक सुद्धा फिट झाला गेलाय. त्यामुळे लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावपलकर होते. पहिले षटक मार्गस्थ. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 टप्पा धावपलकर. चांगली सुरुवात आतापर्यंत संदेशने करून दाखवलं. या पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकुटप्याचा चेंडू कट करायचा होता. पाठीमागे कट केला चेंडूला. थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाचे पॉइंटचा खेळाडू काय करतोय. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा झाल्यात. बघता बघता तिसरी 3 धावा आल्यात. जिकडे 2 होते तिकडे 3 आल्यात. तर कट केला होता. आकुटप्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू, आणि कट करण्याचा प्रयत्न नगरकर कट केला होता. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 6 धावा धावपलकर. चांगलं षटक आहे. या प्रकारचं षटक सुरुवातीला हाताळणं सोपं नसतं. अटॅकिंग क्रिकेट पहिल्यापासूनच खेळली जाते आणि त्यामधून संदेशने आतापर्यंत काय जबरदस्त गोलंदाजी करून दाखवले. शेवटचा आणि अंतिम चेंडू, ओ वेगवान ब्लॉक कॉलचा मारा, प्रॉपर चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा धावपलकर. या ऐकूया तो डीजेला आणि त्यानंतर ओली. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 6 धावा धावपलकावरती. ऍक्टिव्हा गाडीची 6वी मिळाली. ज्या कोणाची असेल तर आमच्या कमेंट्री बॉक्स कडून घेऊन जावे. ऍक्टिव्हा गाडीची 6वी मिळाली. बॉलरने खंडू येतोय. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आपण बघतो 6 धावा. खंडूचा पहिला बॉल, ओ कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येतोय. थर्डमॅनला सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. ओ थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. अखेरकार थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. काय घडलंय हे आमचे ऑफिशियल पंच सांगतीलच. परंतु किती धावा आल्यात आता चौकार आला तरी काही फरक पडत नाही, कारण 4 धावा धावून 4 धावा काढल्यात असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतोय. 4 धावा, क्या बात आहे. पहा नागेश आणि कैलासांची जोडी मैदानाच्या आतमध्ये कट केला तर चेंडूला आकुटप्याचा चेंडू होता. पहिला पॉइंटला, त्यानंतर थर्डमॅन हे 2 खेळाडू बीट झाले. नक्की 4 धावा धावून काढल्यात. त्यामुळे आता लॉंग ऑफ पुढे घेतलाय. पण क्षेत्ररक्षक मध्ये थर्डमॅनला मागे पाठवलं गेलं.
पहा बदल केला गेलाय. 10 धावा फलकावर एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा खंडू सज्ज होतोय. एक वेगवान गोलंदाज. ओ वेगवान वेगवान टप्पा खालीच राहिला. टप्पा थोडासा खालीच राहिला त्यामुळे डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. पहा चर्चा करत एक वेगवान गोलंदाज आहे आणि एका वेगवान गोलंदाज समोर काय करायचं. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा आल्या गेल्या. तीन चेंडू आतापर्यंत खेळ झाला गेलाय. नवीन बॅटर जो दाखल होते मिस्टर निपुण. पहा पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या विकेटचं पतन आणि नाग्याला अखेरकार मैदान सोडावं लागलं होतं. पहा कुठे विकेट आली, कशी विकेट आली. अखेरकार ब्रेकथ्रूची गरज होती आणि तो ब्रेकथ्रू आला गेला होता. आता निपुणवर सर्वांच्या नजरात, कारण पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निपुणने मिळवला होता. हो समोर समोर फटका एक्झिक्यूट केलाय. 2 खेळाडूंना बीट करून येस चेंडू सी मारे का पार. चौकार. 4 धावा आल्या आल्याच चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. 16 धावा अप्पलकर पहिल्या चेंडूवर चाललेल्या चौकार. यासाठी निपुण ने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. पहा शेवटचा आणि अंतिम चेंडू चांगलं षटक आहे आतापर्यंत. फक्त 10 धावा आल्यात. विकेट सुद्धा आनंद दिला होता त्यामुळे थोडासा बदल केला गेलाय. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 16 धावा अप्पलकर. लास्ट बॉल आफ्टर सेकंड ओव्हर. हो मिस 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 नक्कीकर डॉट निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा अप्पलकर. या ऐकूया शेवटच्या अंतिम षटकाला डीजेला. थँक्यू 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 डीजे थँक्यू. पहा शेवटचं अंतिम षटक मार्गच आहे जिकडे आतापर्यंत 16 धावा अप्पलकर. आता खऱ्या अर्थानं या 6 चेंडूमध्ये रिझल्ट लागणार आहे की किती धावांपर्यंत पोहोचायचं, किती धावांचं मजल मारायचं आणि रईस 11 या संघासमोर किती धावांचं टार्गेट सेट करायचं नागेश 11 या संघाला. मेहुल शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ मेहुल आला गेला जिकडे शेवटचे 7 चेंडू या पहिल्या इनिंगमध्ये 16 रन लॉस ऑफ 1 विकेट. मेहुल सज्ज होतोय. कैलास समोर. पहिला बॉल. ओ व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक डाउन टू ग्राउंड. लॉंग ऑन क्षेत्र काय टप्प्याने एका टप्प्याने चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावा. पहा फटका एक्झिक्यूट केला गेला होता परंतु इतका सुद्धा वेगाने नव्हता त्यामुळे लॉंग ऑनचा क्षेत्र त्या ठिकाणी होता आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. पहा 2 खेळाडू चर्चा करतायत समोर सुद्धा 2 खेळाडू चर्चा करतायत
कारण शेवटचे 5 चेंडू महत्वाचे आहेत. इकडून खऱ्या अर्थानं तर टार्गेट जे सेट होणार आहे. इकडे हवा कुठून आहे, हवेचा आता कोण फायदा घेणार आहे. मागील मॅच मध्ये आपण बघितलं की 34 धावांचा फटका करत असताना फक्त 15 चेंडूमध्ये ते त्वरित झाले गेले होते. त्यामुळे आता 2 खेळाडू चर्चा सुद्धा झाली गेली. शेवटचे 5 चेंडू. ओ आकुटप्याचा चेंडू 5 चेंडू. हा या प्रकारची गोलंदाजी करणं शेवटच्या अंतिम षटकामध्ये गरजेचं आहे, जेणेकरून धावा थोडासा वेग जो असतो तो कमी लावण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला गेला. मेहुल आला गेला आणि मेहुलने आतापर्यंत ती कामगिरी करून दाखवली. पुन्हा एकदा मेहुल सज्ज होतोय. हो पुन्हा आकुटप्याचा चेंडू पाठीमागे खेळला गेलाय. थोडक्यात हुकला गेला होता, परंतु चेंडूला फिट करून येस चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू 22 रन 22 धावा. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. पहा कशा प्रकारे आकुटप्याच्या चेंडूला कट केलं गेलं. थोडक्यात हुकला होता ना, कदाचित झेल सुद्धा टिपला असतं त्या ठिकाणी, परंतु पाठीमागे व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, कव्हर येस कव्हरच्या षटकाला बीट केलंय आणि चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. पहा या अगोदर निर्धाव चेंडू आला होता आणि त्यानंतर लगातार 2 चौकार कैलाच्या बॅट मधून आल्या गेल्यात. आकुटप्प्याला किट केला गेला होता, परंतु कव्हरच्या क्षेत्राला वीट करून चेंडू निघून गेला चौकारा दरम्यान. 36 रन ऑन द बोर्ड. पहा ज्या धावफलकापर्यंत पोहोचायचं होतं तो आता प्रयत्न सुरू आहे. इकडून अजून काय करायचं आहे या गोष्टीचा आता विचार करतोय. 26 धावा धावफलकावर 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय आणि शेवटचे 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. 26 रन ऑन द बोर्ड. ओहो मिस पुन्हा तोच प्रयत्न. आकुटप्याचा चेंडू होता, बाडाने बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू, लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. 26 रन प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत नागेश इलेव्हनचा संघ. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन मेहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकुटप्याचा चेंडू बऱ्याच फटक्या हवेत, क्षेत्राच्या त्या ठिकाणी येतोय. 2 आणि 2 मधले एकाचे प्रयत्न चांगले होते, नगर अर्जेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर, 2 गडी बाद आणि 27 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलंय रईस 11 संघासमोर नागेश 11 या संघाने. इनिंग ब्रेक आणि या ऐकूया तो डीजेला. पांडे 11 पुढील सामना पांडे 11 आणि IMV 11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. पांडे 11 वर्सेस IMV 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद.
जे समोर बदामाच्या झाडाखाली जे पाईप वर बसले आहेत त्यांनी याच्या आयोजक आहेत त्यांनी इथे यायचं आहे स्टेजच्या जवळ. आयोजक जे बसले आहेत गणपती बाप्पा कडे फोकस करा. आपले RTOचे काळभटे साहेब यांचा आणि छोटंसं भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करतोय. फोटो कॅमेरामॅन तिकडे आपले कॅमेरा लाईव्ह दिसतात तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. साहेब तुम्ही 2 शब्द काय बोलणार ह्या सामन्याविषयी? तुम्हाला काय 2 शब्द बोलावे असे वाटते? तुम्ही बोलावे, तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व RTOच्या क्रिकेट प्रेमींचं अभिनंदन. आज पुन्हा एकदा क्रिकेटची रंगत या पुरापाडा मैदानावरती रंगलेली आहे. अरे ते कॅमेरा राहू रंगलेली आहे, बरं वाटतंय. तंदुरुस्ती का राज क्रिकेटचे सामने अशा प्रकारे या ठिकाणी 2 महिन्यानंतरच सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे हे सामने आयोजित केलेले आहेत आणि त्याची रंगत आता दुपारपर्यंत पूर्ण वाढलेली आहे. खरं म्हणजे मी पण या सामन्यांचा एक हिस्सा असायला हवा होता, पण जरा तब्येतीमुळे काही ते वेळेवरती येता आलं नाही. तरी एका चांगल्या वातावरणात हे क्रिकेटचे सामने आपल्या RTO मार्फत खेळवले जातात. हरणं जिंकण्यापेक्षा एकत्रित येणं आणि एक चांगलं वातावरण निर्माण करणं याच्यातून हे साध्य होतं. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या क्रिकेटप्रेमी RTOच्या बांधवांना जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो आणि एकत्रित येऊन पुन्हा पुन्हा असे सामने रंगवावे यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. चला 33 कितीचा पाठलाग आहे? 27 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि कुठे पद्धत चेंडू पाठीमागे चेंडूला खेळलं गेलं. येस 1 बाउन्स येस 1 बाउन्स चेंडू सीमारेखा पार चौकार 4 धावा.
थँक्यू 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 डोके थँक्यू. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 6 धावा फलकावर. काय जबरदस्त सुरुवात आहे. 5-27 धावांचा पाठलाग आहे. इकडे नागेश 11 संघ रईस 11 संघासमोर विचार करत असेल आता या धावा बनवायच्या कशा. चौकार आला गेला परंतु या धावाला आणि समोर विचार करतोय नागेश 11 संघ या धावा थांबवायच्या कशा. बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि अखेरकार विचार कोणाच्या बाजूने जाणार आहे, कोणाच्या बाजूने विजय येणार आहे. कैलास आला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 6 धावा दापळकर आकुटोबाच्या चेंडूला फुल केलं होतं आणि पाठवलं होतं. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स रिव्हर्स परंतु लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक होतोय त्यामुळे 2 धावा दापळकर. या अगोदर रिव्हर्सचा अटेम्प्टला चौकार आला होता आणि आता 2 धावा आल्या गेल्यात. पहा रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं संदेशने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. मला तर मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. इकडे सुरुवात त्याच प्रयत्नांनी आतापर्यंत झाली गेली. रईस 11 संघ काय जबरदस्त फॉर्म मध्ये पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि आता 27चा पाठलाग करत असताना सुद्धा सुरुवात चांगली गेली. ओ पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट. कव्हरला निवडलेला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. येस चेंडू सी मार्ग पार. चौकार 4 धावा. थँक्यू थँक्यू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 12 धावा दापळकर. वेगवान सुरुवात आहे. पॉवर प्लेचं षटक इकडे नाही आहे परंतु पॉवर प्लेच्या षटकासारखं या षटकाला बनवलं गेलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो ऑलरेडी पहिलेच रिव्हर्स झाले होते. प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक. चेंडूला फेकून दे सीमार्ग पार. षटकार 6 धावा. हॅलो पुरोहित साहेब यांना नम्र विनंती आहे. पुरोहित सरकार साहेब त्यांना नम्र विनंती आहे की रंगमंचावर यायचं आहे. मंचावर यायचं त्यांनी. धन्यवाद. पहा काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता शेवटच्या अंतिम चेंडू. पहिलेच ऑन चॅपल रिव्हर्स झाले होते आणि त्यानंतर प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक. बॅटवर चेंडू घेतला, फेस ओपन केला आणि त्यानंतर चेंडूला लाप केलं, अडवून दिलं. 18 धावा दाखल करते. 12-9. आता इकडे या षटकामध्ये ते काम करावं लागणार मेहुलला, निपुणला. आणि बघूया निपुण मागील मॅच मध्ये मॅचचा पुरस्कार मिळाला. इकडे निपुण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थाने षटक महत्वाचं आहे, नाहीतर अडचणी वाढणार आहेत नागेश 11 संघाच्या. 12-9. येस 12-9 या इक्वेशनला आता मॅच आणून सोडले गेले. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला. येस झेल सुटला गेला त्या ठिकाणी. बराच उशीर झाला गेलाय त्यामुळे चेंडू सुद्धा निघून गेलाय 4 धावांसाठी. येस चौकार. थँक्यू. पहा रईस 11 संघ खूप वेगाने जातोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारचं योगदान आता बघता
नागेश 11 संघाला सुद्धा पराभवच्या छायामध्ये ठेवलं गेलंय. ओ वेगवान वेगवान चेंडू थोडासा खाली राहिलाय. निपुण थोडंसं कमबॅक करतोय परंतु खूप उशीर झाला गेलाय. आता 9 मध्ये 3 या इक्वेशन आला गेले. पहा ब्रेक थ्रू साठी का बघितलं जातं. कदाचित ब्रेक थ्रूने थोडंसं मॅच मध्ये कमबॅक केलं असतं परंतु ब्रेक थ्रू नाही आला गेला आणि त्यामुळे आता अडचणी इतक्या वाढल्यात ना की एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 9-3 या इक्वेशनला आता मॅच सोडले. ओ व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. पायावर आलाय परंतु कोण पकडणार. येस उशीर झालाय परंतु ब्रेक थ्रू आलाय. ही जमेची बाजू आहे. येस गॉन. पुरोहितजी साहेब यांचा यथोचित सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करतो. तर कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या. आमचे पुरोहित साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर सलमान यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय की सलमान आणि यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावर आपला सन्मान पाहतोय. चला विकेट आले गेले पण फार उशीर झाला गेला. आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. बॅटर नेम कासिफ येतोय. निपुण्य तो ब्रेक थ्रू आणून दिला परंतु त्या मॅच मध्ये तितक्याशा धावपल करते नाहीयेत. ओ मिस 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 2 खेळाडू मिस. हा या प्रकारच्या चुका करणं गरजेचं आहे का. चुका का कराव्यात कुठे कराव्यात. इकडून ब्रेक थ्रू आल्यानंतर आपण तेवढंच दबावामध्ये टाकलं पाहिजे आणि तोच प्रयत्न होता परंतु पाठीमागे थोडीशी चुकी झाली होती. त्यामुळे आता एक धाव बाईकच्या रूपाने दापलकर येते. ऑन साइडला पटक्या एक्झिक्यूट करायचं होता. हल्लूवर पद्धतीने चेंडू आलाय. डॉट निर्धाव षटक संपलंय. आता इक्वेशन काय पडले 6 मध्ये 2 विकेट आले गेले. कासिफ आणि संदेशवर जबाबदारी तितकीच शेवटच्या अंतिम षटकावर सुद्धा जबाबदारी असणार. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ नागेश नागू स्वतः टीम कॅप्टन आणि स्वतः टीमचे ऑनर या ठिकाणी ट्रॅक वर येतोय. 6 मध्ये 2 पहिला बॉल. ओ ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक. कोण पकडणार. नाही दोघांच्या मधून कव्हर आणि लॉंग ऑन च्या मध्ये पडला. नखेरकर चेंडू सीमारेखा पार चौकार. मॅच फिनिश सामना जिंकलाय रईस 11 या संघाने आणि पराभवाची छावी जातोय नागेश 11 या संघ. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर जाऊया बुलेटवर. थँक्यू चला. थँक्यू. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर संदेश. त्याच्या बॅट पुजले 17 धावा. चला संदेश या. रिव्हर्स टीम षटकार चौकार नखेरकर